जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 26 व नोव्हेंबर 27 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 2783 हेक्टरवरील 2884 शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 329 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत असून नंदुरबार जिल्ह्यात सर्वात जास्त नवापूर तालुक्यातील भात पिकाचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मागील गेल्या 2 दिवसात नंदुरबार जिल्ह्यात 71.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। मागील 26 व 27 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी पावसाच्या झालेल्या नुकसानामुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यासह नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा आणि अक्राणी या तालुक्यांमध्ये नुकसान झाले असून यात नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामातील भात, कापूस, ओवा, मिरची, मका, तूर, ज्वारी, हरभरा, कापूस, केळी, पपई, मिरची, कांदा तसेच रब्बी ज्वारी, एरंडी, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी दिली असून नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 26 ते नोव्हेंबर 27 रोजी नंदुरबार तालुक्यात 58.1 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर नवापूर तालुक्यात 54.8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। त्याचप्रमाणे अक्कलकुवा तालुक्यात 87.2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, तर शहादा तालुक्यात 68.5 किलोमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याप्रमाणे तळोदा तालुक्यात 93% सर्वाधिक पाऊस हा तळोदा तालुक्यात झाला असून अक्राणी तालुक्यात 78.1 किलोमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 2 दिवसात 71.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून यात नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 329 गावे यात बाधित झाली असून यात जवळपास 2884 शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 2783 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती नंदुरबार कृषी विभागातर्फे मिळून आली असून अजूनही काही ठिकाणी शेती पिकांचे पंचनामे बाकी असल्यामुळे अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील जवळपास 443 हेक्टरवर नुकसान झाले असून त्यात खरीप हंगामातील भात, कापूस, ओवा, मिरची, मका आणि तूर या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे। अक्कलकुवा तालुक्यात 158.9 हेक्टरवरील खरीप हंगामातील भात, कापूस, तूर, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे। शहादा तालुक्यातील 1616 हेक्टरवरील कापूस, केळी, पपई, मिरची, मका, कांदा, तूर, रब्बी ज्वारी आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे। तळोदा तालुक्यातील 262.3 हेक्टरवरील केळी, कापूस, ज्वारी, हरभरा, कांदा व एरंडी या पिकांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे। तसेच अक्राणी तालुक्यातील 303 हेक्टरवरील खरीप हंगामातील ज्वारी, कापूस, मका, हरभरा, तूर, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात जो अवकाळी पाऊस पडला आहे 26 व 27 नोव्हेंबरला, त्यात खरीप पिकं जी काढणीच्या अवस्थेत होती किंवा पोस्ट हार्वेस्ट काढणी होऊन खयामध्ये वगैरे सुकवणीसाठी ठेवली होती, अशा पिकांचं नुकसान जिल्ह्यात संभवत आहे। तर आम्ही जो प्राथमिक अंदाज केला आहे त्याच्यात नवापूर तालुक्यात भात पीक जे होतं ते काढून सुकवणीसाठी एकतर शेतात ठेवलं होतं किंवा गंजा करून ठेवल्या होत्या, तर त्यात पाणी घुसल्यामुळे आर्द्रता निर्माण झाली आणि दाण्यांना कोंब वगैरे पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रतवारी खूप खालावेल, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं अशा पिकाचं नुकसान संभवत आहे।
मिरची पिकांचं तूर्त तरी नुकसान दिसून येत नाही, परंतु 2 ते 3 दिवसानंतर भुरीसारखे बुरशीजन्य रोग त्याच्यावर प्रादुर्भाव वाढेल, कारण की ढगाळ वातावरण होतं आणि आर्द्रतासुद्धा जास्त होती, म्हणून बुरशीजन्य रोग होईल. केळी पिकावर सुद्धा सिगाटोकासारख्या बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता दिसून येते. तर अशावेळी आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना नम्रपणे विनंती करतो की पुढं रोग येण्याची शक्यता लक्षात घेता बुरशीनाशकांची फवारणी आतापासूनच आपण केली तर आपलं हातातलं पीक हातात राहील व पिकाचं नुकसान होणार नाही. नवापूर तालुक्यात आम्ही आता प्राथमिक अंदाज केला 443 हेक्टर क्षेत्र भात आणि इतर पीक, कापूससुद्धा काही प्रमाणात आहे. तर कापूस जो होता तो ज्याची 2 ते 3 वेटण्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ऑलरेडी केलेल्या आहेत, परंतु आता जे वेटणीच्या अवस्थेत होतं ते ओलं झालं आहे कापूस त्याच्या बोंड आणि काही ठिकाणी बोंडांवर पाणी साठल्यामुळे बुरशी येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे किंवा ओलं झाल्यामुळे प्रतवारी थोडी घसरेल कापसाची. तर त्या दृष्टीने आम्ही असेसमेंट करू नुकसान किती झालं आहे त्याची. अक्कलकोवा तालुक्यात 158 हेक्टरचं नुकसान झालं आहे. शहादा तालुक्यात 1616 तूर्त त्यांनी रिपोर्टिंग केलं आहे प्राथमिक अंदाज. तळोदा तालुक्यात 262, त्याच्यात सुद्धा केळी पिकाचं नुकसान त्यांनी दाखवलं आहे. मग कापूसचंही त्यांनी दाखवलं आहे. आणि अकराणीमध्ये 303. अकराणीमध्ये सुद्धा खळ्यात जे धान्य होतं ज्वारी वगैरे काढून ठेवलेलं त्या पिकांना पाणी लागल्यामुळे त्याची प्रतवारी घसरेल, काही ठिकाणी कोंब येण्याची शक्यता आहे. एकूण 2783 हेक्टर नुकसान आम्ही प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे, परंतु शासकीय यंत्रणेने ग्रामपातळीवर युद्धपातळीवर पंचनामे 26-27 तारखेपासूनच सुरू केले आहेत. सर्व फील्डवर आहेत आणि 2 ते 3 दिवसात त्यांची अंतिम आकडेवारी आमच्या हातात येईल तेव्हा मी आपल्यास एक्झॅक्ट आकडेवारी सांगू शकेल. तूर्त आम्ही 2783 हेक्टर प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे, परंतु याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तर पाहिलं नवापूर तालुक्यात भात पीक जे होतं यावर्षी लेट पेरी सोईंग झाल्यामुळे ते आता काढणीच्या अवस्थेत काढून झालं होतं, परंतु वाळवणे सुकवणीच्या साठी शेतामध्ये पसरवून ठेवलं होतं किंवा गंजा करून ठेवलेलं. तर त्या पिकाचा आम्ही कालच दौरा केला, भात पिकाची पाहणी केली, तर आम्हाला त्याच्यात क्लिअर कट नुकसान दिसून येत आहे. तर असं बरेच शेतकरी त्यात वाढण्याची शक्यता आहे नवापूरमध्ये. आणि बाकी ठिकाणी कापूस, केळी या पिकांचे नुकसान झालं. तळोदा आणि शहाद्यामध्ये वारा सुद्धा होता पावसाबरोबर, तर काही केळीची जे खोडं होती ती पडून गेली आहेत, उन्मळून पडली आहेत, त्यामुळे तिकडं अशा प्रकारे नुकसान झालं आहे. एकट्या भात पिकाचं किती नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवत आहे? पण भात पिकाचं तूर्त तरी 443 हेक्टर त्यांनी म्हटलं आहे, परंतु मला वाटतं की ते तिप्पट सुद्धा होऊ शकेल.